प्रमाणे ते केलं त्यांनी. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की अतिशय योग्य अशा नेत्याच्या हस्ते जे आहे त्या पुतळ्याचं जे आहे अनावरण झालं. खरं म्हणजे भाषण करण्यासाठी आम्हाला काही बोलवण्याची आवश्यकता नव्हती. कारण राम कांडगे सारखे जे आहेत आपल्यामध्ये बसलेले आहेत, सिनियर आहेत, आमदार माझे, परंतु त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले फार मोठं लिखाण केलेलं आहे. त्यांचं लिखाण आणि डॉक्टर अमोल कोल्हेंचा आवाज एवढ्या दोन गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या असत्या तरी सुद्धा काम भागलं असतं. परंतु मला आपण बोलवलं, मी आपल्या मनापासून आपले आभार मानतो. खरं म्हणजे जे आहे भाजी मार्केटच्या इथे महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव दिलंच जातं, फुले मंडई फुले मंडई फुले मंडई, ठीक आहे. पण त्याच्या पाठीमागे कारणं सुद्धा आहेत. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जे आहे, आपण सांगतो की सावित्रीबाई फुल्यांच्या आज तर सावित्रीबाई फुल्यांची जी आहे जन्मतिथी आहे. नायगावला आम्ही सगळे होते, मुख्यमंत्री सुद्धा होते, त्यांनाही मी प्रथम वंदन करतो. पण सावित्रीबाई फुल्यांच्या माध्यमातून त्यांनी महिलांचं शिक्षण सुरू करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं. जे अछूत आहेत, दलित आहेत, त्यांना पुन्हा एकदा आपल्या वाड्यात बोलवलं. त्या विहिरी पाणी मिळत नव्हतं त्यांना प्यायला, हो कोणी पाणी देत नव्हतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही सुद्धा माणसं आहात, या माझ्याकडे. त्यांनी पाणी पाजलं आणि त्या विहिरीच्या पाण्यानं जे आहे क्रांती घडवली सगळ्या देशात आणि दूरवर. असं हे सगळं काम हे तर आपल्याला एवढंच माहिती आहे. पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं मार्गदर्शन खूप मोठं आहे. आणि म्हणूनच मगाची जे सांगण्यात आलं कोल्हे साहेबांकडून इतरांकडून सुद्धा की शेतकऱ्यांचा असूड प्रत्येकाने वाचला पाहिजे, गुलामगिरी प्रत्येकाने वाचली पाहिजे. त्याच्यामध्ये जे आता आम्ही सांगतो ना पाझर तलाव तर त्यावेळेस